आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी सादिक शाह, भंडारा मंडल न्यूज चॅनलसाठी आपले स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. इंडिया गठबंधन महाविकास आघाडीच्या तिन्ही खासदारांचा चांदूर रेल्वे येथे सत्कार. इंडिया गठबंधन महाविकास आघाडीच्या सर्व मतदारांनी व कार्यकर्त्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वासास कदापिही तडा जाऊ देणार नाही. चांदूर रेल्वेत सकारात्मक उत्तर देताना वर्धा लोकसभेचे खासदार अमर काळे यांचे प्रतिपादन. दिनांक 6 जुलै रोजी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे, वर्धेचे खासदार अमर काळे आणि जालन्याचे खासदार कल्याण काळे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी अमरावतीच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर, काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हाध्यक्ष मनोज कडू, कम्युनिस्ट पक्षाचे तुकाराम भस्मे, आपचे नितीन भाऊ गवडी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गणेश राय यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी चांदूर रेल्वे शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली आणि छत्रपती शाहू महाराज यांचे पुतळ्याचे अनावर करण्यात आले. त्यानंतर वरील तिन्ही खासदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीरेंद्र जगताप यांनी केले. व्यासपीठावर महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यशवंत लॉन येथे वरील कार्यक्रमास नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे येथून महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. चांदूर रेल्वे येथून प्रतिनिधी प्रवीण भेंडेची रिपोर्ट. पाहत रहा भंडारा मंडल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. बरोबर त्यांनी बरोबर धरलं. त्याला आपल्याला काय देणं घेणं नाही. तू तर जमा आणि आम्हाला भाऊ तुमचं एक काम जमलं आणि माझं तर तुमच्यापेक्षा पुढचं आहे. 2 वेळेला विधानसभा 14-19 3-3 हजारांनी पराभूत झालो. लोकसभा 2004 आणि 9ची विधानसभा जिंकलो. 14 ते 19 तो 10 वर्ष आणि 9 ते 24 हा 15 वर्षाचा म्हणता लोकसभेतला. प्रभुरामच्या तरी 14चा होता, आम्हाला 15चा भेटला. 9ला त्यांना पार्टनर होतो, ते 24ला मला त्यांना पाडता आलं. त्या रावशेताने प्रचंड बहुमरीची माणसं. रेल्वे मंत्री, कामाचा पत्त्या नाही आणि विशेष म्हणजे खासदार स्वतःच कॉन्ट्रॅक्टर. सगळे गुत्तेदार, पुरवठादार तेच. अंगणवाडी, बालवाडी, शालेय पोषण आहार म्हणजे आमदार, खासदार, गुत्तेदार, पुरवठादार सगळे घरात. अशी परिस्थिती जाम पकड मतदारसंघावर 6 लोकांमध्ये दहशत. अशा परिस्थितीमध्ये मला पक्षाने विचारितलं तुम्हाला उभा राहावं लागतं. नाही तर आमची तयारी तीच होती, ती यांची होती. आपली फुलंबरी बरी. फुलंबरी विधानसभा मतदारसंघात ज्या वेळेला निवडून येऊ आणि यावेळेला सरकार पण आपलं राज्यात येणार आहे, तिथंच राहू. स्वप्न रंगत होतो. छान विश्वास टाकत गेले, त्याचा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न. म्हणून आज या कामाच्या व्यतिरिक्त जे जबाबदाऱ्या इथं बोलल्या गेल्या आहेत. आदरणीय बबलूंची खंत व्यक्त केली की ते बाब आपल्या समोर मांडली. ही वस्तुस्थिती आहे की गेल्या 2 टर्ममध्ये आदरणीय बबलू फक्त 7-8 हजाराच्या फरकाने निवडणूक हारत आहे. त्यामुळं या विजयाचं खरं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर जे या ठिकाणी बसलेले आमच्यासमोर सहकारी आहे महाविकास आघाडीचे, त्या सर्वांना या विजयाचं श्रेय त्या निमित्तानं दिलं पाहिजे. आणि हा जो विजय आहे, हा विजय मी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी अर्पण करतो. कारण की तुमची ताकद होती, तुमचं परिश्रम होतं, त्याचं हे फळ. आज मला आठवतं की मी त्या गादी आमदार होतो. 28 डिसेंबरला काँग्रेसचा स्थापना दिवस होता आणि निर्भय बडोची सभा नागपूरला होती. निर्भय बडो
आपल्यापैकी सुद्धा वीरेंद्र भाऊ अनेक कार्यकर्त्यांच्या निर्भय भाऊच्या सभेला राहुलजींच्या सभेला नागपूरला मागच्या डिसेंबरमध्ये आले होते 28 डिसेंबर. परंतु सर्वात पहिले आमच्या खासदारकीची जर घोषणा आणि भविष्यवाणी जर कोणी केली असेल तर ती होती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख यांनी. मला आताही आठवलं की निर्णय भाऊंच्या सभेच्या वेळेला जेव्हा बळवंत भाऊ आणि मी त्यांच्याजवळ बसलो होतो तेव्हा तो डिसेंबर सुद्धा 28 डिसेंबर मागचा. परंतु त्यावेळेला बबलूभाऊ बोलले होते का हे आपले होणारे उद्याचे 2 खासदार आहेत. बाबू तुम्ही विसरले असाल पण माझ्या लक्षात पहिली भविष्यवाणी तुम्ही केली आहे. वास्तविक माझा डोक्यात काही विषय नव्हता खासदारकी लढवण्याचा. योगायोगानं असं असतं की नशिबामध्ये होतं ते नशिबामध्ये भेटतं आणि असं म्हटलं जाते ते उपरवाला